नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 305 ते 308 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबा रायांनी योग्याच्या आंतरिक स्थितीचं वर्णन करत आता कळसापर्यंत आपल्याला पोचवलेलं आहे. ह्या स्थितीचा आता कळस गाठलेला आहे. वायू स्वरूप बनलेली ती शक्ती आता आकाशाला गवसणी घालतीये. ह्या अवस्थेपर्यंत योगाभ्यास येऊन पोचलेला आहे. ज्ञानोबा राय सांगतात, मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी सोहम भावाच्या बाह्या पसरुनी परमात्मलिंगा धावोनी अंगा घडे. वायू स्वरूप झालेली कुंडलिनी माता आता आकाशामध्ये समरस होतीये. त्या ठिकाणी ब्रह्मरंध्रापाशी ती स्थिरावतीये. ब्रह्मरंध्रापाशी स्थिरावल्यानंतर समोर जे दर्शन घडतंय ते परमात्मलिंगाचं घडतंय. आणि आता अशी आतुरता निर्माण झालीये की कधी एकदा धावत जाऊन त्या परमात्मलिंगाला आलिंगन देतीये. आलिंगन देताना आपल्या बाह्या पसराव्या लागतायत. त्याप्रमाणे या शक्ती स्वरूपिणी मातेनी वायू स्वरूपी झालेल्या आपल्या अवस्थेमध्ये बाह्या पसरल्या आहेत, पण हे 2 हात नाहीत. हात 2 पण आलिंगन एकच. त्याप्रमाणे या बाह्या पसरल्या असल्या तरी त्या ठिकाणी भाव कुठला आहे तर सोहम भाव आहे. तो मीच आहे. ते परमात्मलिंग मीच आहे. ते माझं स्वरूप आहे. परमात्मलिंग भिन्न आणि मी वेगळा असं नाही, तर ते माझं स्वरूप आहे. या भावनेने आतुरतेने बाह्या पसरून ती वायू स्वरूपिणी कुंडलिनी माता परमात्मलिंगाला आलिंगन देते. ह्या आलिंगनाचा प्रसंग ज्यावेळी घडतोय तव महाभूतांची जवनिक फिटे. मग दोहींसी होय झटे तेथ गगना सकट आटे समरसी तिये. परमात्मलिंगाला आलिंगन देण्याचा प्रसंग घडतोय त्याच वेळी महाभूतांचा अडसर दूर होतो. महाभूतांचा पडदा विरून जातो आणि त्याच वेळी दोघांचं ऐक्य होतं. हे दोघं म्हणजे काय तर जोपर्यंत जीव आणि शिव या भावनेतून वेगळेपण आहे त्या दोघांचं आता त्या ठिकाणी समरस होत आहेत. ते दोघं एक होत आहेत. आणि ह्याच ठिकाणी गगना सकट आटे. गगना सकट आकाश तत्वा सकट महाभूतांचा लय होतो. हाच योग्यामध्ये घडणारा आंतरिक प्रलय होय. पै मेघाचे निमुखी निवडला. पै मेघाचे निमुखी निवडला समुद्र का वोघी पडिला. तो मागुता जैसा आला आपण पेया. सूर्याच्या तेजामध्ये जी उष्णता आहे त्या उष्णतेने समुद्रातलं पाणी शोषून घेतलं जातं आणि ते पाणी मेघाचा आकार धारण करून गगनामध्ये अवकाशामध्ये राहतं. पण त्या मेघाच्याच त्या ढगाच्याच मुखातून ते परत पावसाच्या रूपाने पृथ्वीवर अवतरतं आणि त्या पाण्याचा ओघ परत एकदा समुद्राला जाऊन मिळतो.
अर्थात माऊली हो, समुद्रातून जे घेतलं गेलं ते परत समुद्राला जाऊन मिळतं. त्याचप्रमाणे हा जीवभाव सुद्धा त्या परमात्म्याचाच अंश परत त्या परमात्म्याला जाऊन मिळतो. तेवी पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे, ते एकत्व होय तैसे पंडू कुमरा. श्रीकृष्ण पंडू कुमराला अर्थात अर्जुनाला सांगतायत की हे एकत्व अशा प्रकारे घडतं, हे लक्षात घे. ह्याला एकत्व म्हटलेलं आहे. पिंडाचे निमिषे, पिंड म्हणजे हा देह. या देहाच्या निमित्ताने ते अंशरूपाने असलेलं चैतन्य देहाच्या आकाराने आपल्याला दिसतं. त्या चैतन्याला ना आकार, ना रूप, ना रंग, परंतु या देहाचं निमित्त करून तेवी पिंडाचे निमिषे, या देहाचं निमित्त करून साधना घडते, उपासना घडते, नामस्मरण घडतं, योगाभ्यास घडतो आणि पदी पद प्रवेशे, हा जीव भाव शिवभावामध्ये जाऊन मिळतो. अंशरूपाने असलेलं चैतन्य सागराप्रमाणे विस्तीर्ण अनंत असलेल्या चैतन्याला जाऊन मिळतं. ते एकत्व होय तैसे पंडू कुमरा. या एकत्वाचं बहारदार वर्णन ज्ञानोबा रायांनी आपल्या दृष्टीसमोर उभं केलेलं आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.